अमरावतीमधील लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीने टॉप वुमन विदर्भ अवॉर्ड देऊन कर्तृत्ववान महिलांना गौरविलं। हा पुरस्कार सोहळा नुकताच शेगाव नाका येथील अभियंता भवनमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। अमरावती शहरामध्ये सामाजिक उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीने यावर्षी एका नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे। टॉप वुमन विदर्भ अवॉर्ड या नावाने सुरू झालेल्या या पुरस्काराच्या माध्यमातून कला, क्रीडा, समाजसेवा, राजकारण आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये विदर्भाचं नाव उंचावणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आलं। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष म्हणून माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, समाजसेवी चंद्रकुमार जाजुदिया यांच्यासह अनेक मान्यवरांनी सर्व पुरस्कारार्थी महिलांचे अभिनंदन केलेत। यांच्या हस्ते अनेक पुरस्कारार्थी महिलांना सन्मानित करण्यात आलं। सोसायटीचा अतिशय सुंदर आणि चांगला आणि गुणवत्ताप्राप्त असा कार्यक्रम झाला। ज्या काही महिला ज्यांना आतापर्यंत कुठलंही स्थान नव्हतं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या अग्रेसर आहेत आणि लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीने अगदी खूप अभ्यासपूर्वक आणि शोधून अशा कर्तृत्ववान महिलांना एकत्र करून त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असं त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे। त्यांनाही वाटलं की आपल्यामध्ये जे गुण आहेत त्याची कोणीतरी दखल घेतलेली आहे आणि लाईफ डेव्हलपमेंट संस्थेने हा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम केला आणि दरवेळेस कुठल्या ना कुठला त्यांचा कार्यक्रम त्याच्यामुळे त्यांची टीम हे अतिशय मानवतावादी दृष्टिकोन ठेवून बरेच असे समाजामध्ये कार्यक्रम आयोजित करतात की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना आणि इतरांनासुद्धा प्रोत्साहन मिळते। त्यांच्या नजरेतून कुठलीही गोष्ट सुटत नाही, कोणामध्ये कोणते गुण आहेत ते शोधून काढण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यांच्या कलागुणांना उत्स्फूर्त असा वाव देतात आणि इतरांनासुद्धा त्यामुळे प्रोत्साहन मिळते। मी त्यांच्या पुढील भविष्यासाठी कार्यासाठी सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगलमैत्री देते आणि त्यांचं कार्य असंच पुढे राहो अशी तथागताचरणी प्रार्थना करते। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष श्वेत कुमार, सचिव डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर आणि इतर सदस्यांचं सर्व उपस्थितांनी कौतुक केलंय। कोई कुछ कहते हैं लेकिन मैं कहता हूँ मेरी सासू माँ है और मेरी माँ शायद कई जन्मों की माँ है। ऐसे हमारी गवई माता जी यहाँ उपस्थित, मंच पर सभी उपस्थित, यहाँ पर हमारे जेलर साहिबा भी आई हुई है और डेप्यूटी डायरेक्टर एजुकेशन के भी आए हुए हैं। सभी सबका नाम नहीं लेते हुए मैं इतना ही कहूँगा कि यहाँ उपस्थित आप सभी जो कि अपने अपने क्षेत्र में बहुत अच्छा काम कर रहे हैं। मेरे हिसाब से हम जो अभी आज यहाँ इस हॉल में जमा है, कहते हैं ना जहाँ कहीं भी एक अच्छा व्यक्ति आ जाए, एक अच्छा काम करने वाला आदमी आ जाए, एक अच्छा संत आ जाए तो वहाँ की ऊर्जा अलग हो जाती है। तो इस प्रांगण में तो महसूस कर रहे होंगे कि बड़ी सकारात्मक, बहुत ही सामाजिक काम करने वाली, उत्कृष्ट काम करने वाली ऊर्जा का निर्माण यहाँ पर हुआ है। तो हम सब इस ऊर्जा को आगे बढ़ाते रहेंगे। आप सब लोगों ने जो अपने अपने क्षेत्रों में महारत हासिल की है अच्छा काम करके, कहते हैं ना दुनिया में, मैं तो कहता हूँ आप पंतप्रधान मत बनो, आप कोई राष्ट्रपति मत बनो, लेकिन एक अच्छा इंसान बन जाओ। तो एक आप बहुत अच्छा काम करने वाले इंसान के रूप में, इंसान में मेरी नारी शक्ति भी है, पुरुष शक्ति भी है। आज की ये सबसे बड़ी उपलब्धि है और वो आप सब ने हासिल की है, उसके लिए मैं आप सभी का अभिनंदन करता हूँ और आप लोगों को इतनी शुभकामनाएं कि आप लोग सबके जीवन में सुख, शांति, स्वास्थ्य, समृद्धि, भक्ति, शक्ति, ज्ञान, सत्य, करुणा, प्रेम और सुरक्षा भगवान की बनी रहे। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक निलिमा टाके, अमरावती मध्यवर्ती कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, समाजसेवक चंद्रकुमार जाजुदिया, डॉक्टर संदीप डहाके, हितेंद्र रणालेकर, समाजसेवक सलीमभाई मिरावाले,
राष्ट्रीय श्रीराम सेना प्रदेश अध्यक्ष नमिता तिवारी हे मान्यवर उपस्थित होते. लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्या आमच्या महिला भगिनी कार्य करतात अशा महिला भगिनींचा आम्ही कौतुक सोहळा, सन्मान सोहळा साजरा केला आहे. या उद्दिष्ट हाच सोहळा मागचा की आमच्या भगिनींना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि ते जे काही कार्य करतात ते कार्य जगाच्या पुढे आलं पाहिजे. त्यांचं कार्य कुठलंही असो, शैक्षणिक असो, आरोग्य असो किंवा ॲग्रिकल्चर असो, अशा सर्व भगिनींचा आम्ही वेगवेगळ्या भगिनींचा सत्कार केलेला आहे. यामध्ये विदर्भातील सर्व भगिनीचं मी परत एकदा त्यांना सन्मान झाला त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा अभिनंदन करतो. समाजाला दिशा देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीने एक आदर्श घालून दिला आहे. या पुरस्कारामुळे इतर महिलांनाही त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी आशा.